हाय, हॅलो, नमस्कार. सविताज लाईफस्टाईल्स यूट्यूब फॅमिलीमध्ये मी सविता आपले मनापासून स्वागत करत आहे. तर चला मी तुम्हाला हेअर ऑइल कसं बनवते ते दाखवते आज. तर त्यासाठी घेतलेले आहे मी कोरफडचे 2 लीफ घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे. त्याला बारीक किसून घ्यायचं कांद्याला आणि कोरफडला, आणि तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकायचं आणि त्याच्यासोबत मी मेथी पण घेतलेली आहे. छान उकळी येऊ द्यायची, 15-20 मिनटं तरी उकळी येऊ द्यायची आणि मस्त छान आपलं घरगुती हेअर ऑइल तयार होतं. आणि हे ऑइल केसासाठी खूप छान आहे. याने केसाचा हेअरफॉल पण होत नाही आहे आणि केस पण छान राहतात, हेल्दी राहतात. हे हेअर ऑइल मी बनवत असते घरच्या घरी, आणि याच्या अगोदर बनवलं होतं ते संपलं आणि परत बनवलं. तर मग चला म्हटलं थोडीशी क्लिप टाकूया आपण. आणि आज संडे आहे तर संध्याकाळची कामं पूर्ण माझी आवरली होती. मी स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि मग संध्याकाळच्या वेळेस म्हटलं चला थोडासा फेरफटका मारून येऊया, आणि त्यासाठी मग आम्ही बाहेर निघालो. तर आज आम्ही जाणार आहोत हर्सूलच्या गार्डनमध्ये. या गार्डनजवळच हर्सूलचा तलाव आहे आणि त्याच्या शेजारीच खूप सुंदर असं तलावाच्या शेजारी असं छान छोटंसं असं गार्डन आहे. तर जायला आम्हाला उशीरच झाला, कारण की मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरूनच गेले ना, तर थोडंसं लेट झालं. आणि आम्हाला काही जास्त फिरता नाही आलं, पण जेवढं पण फिरलो ते काही काही सीन मी घेतलेले आहे त्याच्यामधले. थोडंसं मुलांना फ्रेश वाटतं, यांना सुट्टी असल्यामुळे मग आम्ही चला थोडासा फेरफटका मारून येऊ गार्डनमध्ये. खूप दिवसाच्या नंतर मी आज आली होती या गार्डनला. तर तुम्हाला मी दाखवते इथलं गार्डन कसं आहे. जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच आहे पण छान आहे. हे बघा किती सुंदर असं आकाश दिसतंय, म्हणजे असं सूर्य मावळतो आणि आकाशाचा कलर इतका छान दिसत होता, खूप छान दिसत होता. सुंदर अशी हवा पण सुटलेली होती. तलाव असा शेजारीच असल्यामुळे त्या गार्डनमधली हवा इतकी थंड थंड लागत होती, खूप छान, खूप फ्रेश वाटत होतं. बाहेर गेलो थोडंसं रिलॅक्स फील होतं. ह्या दोघीजणी मस्त खेळत होत्या आणि इकडून तिकडं पळत होत्या आणि त्यांच्या पाठीमागे मी चालत होते. हे समोर, त्यांच्या पाठीमागं मी. आणि आता हे आम्ही वरती जातो आणि इथून वरती गेल्याच्या नंतर आपल्याला दिसणार आहे हर्सूलचा तलाव. तर हे बघा कसा हर्सूलचा तलाव झालेला आहे. सध्या पाणी आटले पूर्ण. मे महिना चालू आहे तर हा भरलेला असतो पहिले, पण आता मे महिन्यामध्ये याची कंडिशन कशी झाली बघा. पाणी पूर्ण म्हणजे असं खूप कमी झालं या तलावाचं. आणि हे जाळी दिसती नाही तर खूप सुंदर अशी झाडं दिसतात, पण आता सुकलेत ते झाडं, व्यवस्थित काही दिसत नाही. आणि हे बघा कसं झालं ना, म्हणजे हा भरलेला असतो पूर्ण, हा एरिया पाण्याने भरलेला असतो, पण हा आता पाणी आटल्यामुळे कसा दिसतोय.
असं छोटंसं सुंदर तळ्याच्या काठाला तलाव आहे हर्सूलचा. त्याच्या काठीला असं छानसं गार्डन आहे. खूप फ्रेश वाटतं इथं आल्याच्यानंतर. कधीमधी येत असते मी यांच्यासोबत मुलींना घेऊन. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात हे खूप छान दिसतं, सुंदर दृश्य दिसतं. गार्डन पण छान दिसतं. तलाव पण भरलेला असतं तर खूप गर्दी असते इथे. आणि आता किती अंधार झाला आणि ते रात्रीला जे किडे उडतात ना, ते किडे येत होते असे कॅमेऱ्याच्या समोर. आणि आता आम्ही जातो थोडंसं खाली. खाली गेल्याच्यानंतर तिथं आहे मुलींसाठी खेळण्यासाठी, तर त्या खेळतील थोडंसं. आणि मी थोडासा रेस्ट करणार आहे, आता थोडंसं बसणार. इथून पायऱ्या पण आहेत, पण मी खालच्या साईडनं आले त्या पण माझ्यासोबतच आले. मला प्रॅक्टिस आहे, मी चलू शकते कशी, पण त्यांना नाही येत. मला वाटतं त्या पडतील वगैरे, पण नाही, त्या व्यवस्थित पळत आल्या माझ्या पाठीमागच. हे बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे ना, आणि खूप छान वाटत होतं. मी थोडीशी रिलॅक्स फिरले, थोडासा रेस्ट केला, कारण की ऑलरेडी स्वयंपाक तर झालेलाच होता. म्हणून मला काही संध्याकाळचं टेन्शन नव्हतं. आज स्वयंपाक करून आलेली होते मी, तर रिलॅक्स फिरलो, मस्त छान आराम केला. त्या दोघीजणी खेळल्या. खूप गर्दी असते इथे, पण आता एवढी दिसलेली नाही मला गर्दी, कारण की बरेच जण येऊन गेलेले दिसतात इथून. थोडंसं आम्हालाच लेट झालं.
हे बघा किती आताही अंधार पडला आहे पण तरी किती गर्दी आहे. याच्या अगोदर तर खूप गर्दी असते तर खेळायला भेटतच नाही, तर इथं लाईन लागते मुलांची खेळण्यासाठी. आज कोणी जास्त गर्दी नसल्यामुळे ह्या दोघीजणी मस्त खेळल्या आणि खेळू थकल्यानंतर त्या थोड्याशा थांबल्या. आम्ही थोडंसं निवांत रिलॅक्स बसलो आणि अंधार पडत असताना सुद्धा तिथं गर्दी असतेच. म्हणजे असं किती आता मी तर फर्स्ट टाईम वेळ थांबले तिथे, तर तिथं गर्दी होतीच. आणि मग बसलो थोड्या वेळाने मग घराकडे निघालो. असा होता आजचा आमचा संडेचा दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून मला सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे.